राष्ट्रीय सेवा योजना महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला या महाविद्यालयाच्या वतीनं शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन विशेष श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन मौजे कोटमगाव देवीचे या ठिकाणी आपण केलेलं आहे। हे विशेष श्रमसंस्कार शिबिर पुढचे 7 दिवस या ठिकाणी चालणार आहे। त्याचं आज उद्घाटन आपण करणार आहोत। या उद्घाटनासाठी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं, समोर उपस्थित सर्व प्राध्यापक सहकाऱ्यांचं आणि या संस्कार शिबिरामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं अर्थात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सर्व स्वयंसेवकांचं मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो। जोरदार टाळ्यांनी आपण मंचावरील मान्यवरांचं स्वागत करू। हा उद्घाटन सोहळा ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे। आजच्या या आपल्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटक ज्यांनी गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये 10 वर्षे सेवा दिली आणि आपल्या कर्तव्यनिष्ठतेच्या बळावरती ज्यांनी पोलीस दलामध्ये विशेष असं प्रावीण्य मिळवलं, सलग 3 वेळा राष्ट्रपती शौर्य पदकानं सन्मानित असणारे आजचे आपले येवला ग्रामीण पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस निरीक्षक आदरणीय श्री संदीप पुंजा मंडलिक साहेब मंचावरती स्थानापन्न आहेत। आपल्या महाविद्यालयावर ज्यांचं विशेष प्रेम आहे ते आपल्या महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य, येवला नगरीचे सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान आहे, आमच्या महाविद्यालयावर ज्यांचं विशेष प्रेम आहे, आम्हाला नेहमी ज्यांचं सहकार्य मिळत असतं ते आदरणीय माणिक भाऊ शिंदे सर मंचावरती स्थानापन्न आहेत। त्यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप स्वागत करतो। मंचावरती कोटमगाव देवीचे इथल्या सन्माननीय सरपंच माननीय आशा रावसाहेब कोटबे मॅडम उपस्थित आहेत। त्यांचंही मी या प्रसंगी खूप खूप स्वागत करतो। जगदंबा आमच्या महाविद्यालयाला जे नेहमी सहकार्य करतात, मागच्या 4 वर्षापासून आम्ही या ठिकाणी NSSचा कॅम्प आयोजित करतो आणि हा कॅम्प किंवा हे शिबिर आयोजनामध्ये ज्यांचं आम्हाला सहकार्य मिळतं, मार्गदर्शन मिळतं असं जगदंबा देवी संस्थान आणि त्या संस्थानाचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय भाऊसाहेब लक्ष्मण आत्मने साहेब हेही मंचावरती स्थानापन्न आहेत। ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय ते आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य अर्थात आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय भाऊसाहेब गमेसर मंचावरती अध्यक्षस्थानी स्थानापन्न आहेत। या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांची विशेष उपस्थिती आहे ते जगदंबा देवस्थानाचे सन्माननीय सचिव आदरणीय दिलीप यादवराव कोटमे साहेब, खजिनदार आदरणीय श्री अंबादास आसाराम भोसले साहेब, श्री गणेश भाऊसाहेब कोटमे साहेब ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर आदरणीय ज्येष्ठ कार्यकर्ते अर्जुन कारभारी कोटमे, आदरणीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक नानासाहेब लहरे साहेब, त्यानंतर प्रगतिशील शेतकरी माननीय सुभाष शंकर कोटमे साहेब हेही मान्यवर मंचावरती स्थानापन्न आहेत। याही मान्यवरांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो। महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकरे सर, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख तथा महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक आदरणीय प्राध्यापक कैलास चौधरी सर, महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे प्रमुख आदरणीय प्रदीप वाघमारे सर, महाविद्यालयाच्या विविध विभागामध्ये कार्यरत असणारे सर्व आमचे स्नेही प्राध्यापक, विभाग प्रमुख आदरणीय या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या नियोजनामध्ये ज्यांचं खास योगदान आहे असे डॉक्टर गणेश जावळे आणि प्राध्यापिका अभिलाषा शिंदे मॅडम, या सर्व सहकारी आणि समोर उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी अर्थात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, नॉट मी बट यू हे ब्रीथ घेऊन जे काम करत असतात अशा सगळ्या स्वयंसेवकांचं आणि मान्यवरांचं मी पुनश्च एकदा शब्दसुमनांनी खूप खूप स्वागत करतो। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात, विशेषतः आमच्या महाविद्यालयाच्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी शिक्षणाची गंगा येवल्यापर्यंत आणली, ज्यांनी गोरगरीब कष्टकरी वंचित
वंचित उपेक्षित मुलांसाठी मुलींसाठी शाळा काढल्या, महाविद्यालये काढली, वसतिगृहे काढली, असे कुळ कायद्याचे जनक, संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या चळवळीचे अग्रणी नेते, महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या संस्थांचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून, त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करावं आणि हा कार्यक्रम पुढे घेऊन जावा. सर्व मान्यवरांना विनंती आहे. आदरणीय पोलीस निरीक्षक माननीय श्री संदीप पुंजा मंडलिक साहेब, आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, आदरणीय माणिकरावजी शिंदे साहेब, आदरणीय आशा रावसाहेब कोटमे, आदरणीय लक्ष्मणजी आत्माने साहेब, भाऊसाहेब लक्ष्मण आत्माने साहेब, सर्व प्राध्यापकांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यावं. गणेश त्यांचं घेतलं हां इथं नाही नाही हे माहीत हे राजेंद्र कोटमे ते आता हां राजेंद्र. या ठिकाणी सन्माननीय राजेंद्र दिलीप कोटमे साहेब देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचंही महाविद्यालय परिवाराच्या वतीनं मी खूप खूप स्वागत करतो. NSS क्लॅब तुम्ही सांगा NSS क्लॅब गो असं म्हणतो वेगळे स्थान NSS क्लॅब म्हणून असं म्हणतात. NSS क्लॅब गो. संपूर्ण शिबिरामध्ये अशाच पद्धतीने टाळ्या वाजवायच्या, हा म्हणायची गरज पडली नाही पाहिजे. ठीक. सर्व मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे आणि दीप प्रज्वलन देखील या ठिकाणी संपन्न होत आहे. तिकडे जास्त त्रास नाही, तिकडे जास्त आहे. व्यवस्थित येतोय का त्रास होतो? जास्त येतोय का आवाज? नाही आता कसं एक चांगलं मिक्सर हे असलं टी व्ही फिरकी आणि तिथे चिरकत आहे. जाऊ दे बास वगैरे तर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण पुनश्च स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. आपल्याकडे आलेल्या सन्माननीय पाहुण्यांचं यथोचित स्वागत करणं, आदरातिथ्य करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. या भावनेनं आज आलेल्या सर्व मान्यवरांचं महाविद्यालय परिवाराच्या वतीनं स्वागत करणं आमचं कर्तव्य आम्ही समजतो. या ठिकाणी येवला ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, राष्ट्रपती शौर्य पदक पुरस्कार प्राप्त सन्माननीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक माननीय श्री संदीप पुंजा मंडलिक साहेब या शिबिराचं उद्घाटन करणार आहेत. त्यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन होणार आहे. मी आदरणीय साहेबांचं यथोचित स्वागत करण्याची विनंती, यथोचित आदरातिथ्य करण्याची विनंती महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. आपण आदरणीय मंडलिक साहेबांचं यथोचित या प्रसंगी स्वागत करावं. फोटो
धन्यवाद. आमचे मार्गदर्शक नेहमीच आमच्या हाकेला हो देऊन आमच्यासाठी उपस्थित असणारे येवला नगरीचं भूषण, येवला नगरीमध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारं व्यक्तिमत्व माननीय ॲडव्होकेट माणिकरावजी शिंदे साहेब यांचं महाविद्यालयाच्या वतीनं यथोचित स्वागत या ठिकाणी संपन्न होणार आहे. महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांना विनंती करतो की आपण आदरणीय माणिकभाऊ शिंदेंचं यथोचित स्वागत करावं. या ठिकाणी मौजे कोटमगावच्या सन्माननीय सरपंच आदरणीय आशा रावसाहेब कोटमे मॅडम उपस्थित आहेत. त्यांचंही महाविद्यालय परिवाराच्या वतीनं स्वागत होईल. मी आदरणीय शिंदे मॅडम यांना विनंती करतो की आपण आदरणीय कोटमे मॅडम यांचं यथोचित स्वागत करावं. जगदंबा देवस्थानाचे सन्माननीय उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेब लक्ष्मण आदमने साहेब यांचंही या प्रसंगी यथोचित स्वागत होईल. मी डॉक्टर गणेश जावळे मी आदरणीय प्राध्यापक कैलास चौधरी सर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय भाऊसाहेब लक्ष्मण आदमने साहेबांचं यथोचित स्वागत करावं. जगदंबा देवस्थानाचे सन्माननीय सचिव आदरणीय श्री दिलीप यादवराव कोटमे साहेब यांचंही स्वागत महाविद्यालयाच्या वतीनं होईल. मी आमचे सहकारी डॉक्टर गणेश जावळे सर यांना विनंती करतो की आपण आदरणीय या दिलीप कोटमे साहेबांचं स्वागत करावं. जगदंबा देवस्थानाचे सन्माननीय खजिनदार माननीय श्री अंबादास आसाराम भोसले साहेब यांचंही या प्रसंगी यथोचित स्वागत होईल. मी महाविद्यालयाचे आदरणीय करंजकर सर यांना विनंती करतो की आपण आदरणीय भोसले साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. या ठिकाणी उपस्थित माननीय श्री गणेश भाऊसाहेब कोटमे साहेब ग्रामपंचायत सदस्य कोटमगाव आणि जगदंबा देवस्थानाचे सन्माननीय विश्वस्त गणेश भाऊसाहेब कोटमे सरांचं स्वागत करण्याची विनंती आमचे सहकारी प्राध्यापक संदीप ढमाले सर यांना विनंती करतो की आपण गणेश भाऊंचं या ठिकाणी यथोचित स्वागत करा. माननीय श्री प्राध्यापक नानासाहेब लहरे सर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कोटमगाव यांचं यथोचित स्वागत करण्याची विनंती आमचे प्राध्यापक मोहन सोनवणे सर यांना करतो. आपण आदरणीय लहरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. यानंतर श्री अर्जुन कारभारी कोटमे सर ज्येष्ठ कार्यकर्ते यांचं यथोचित स्वागत करण्याची विनंती मी प्राध्यापक निलेश नाईक यांना करतो. आधी नाही हां आदरणीय सुभाष कोटमे साहेब प्रगतिशील शेतकरी कोटमगावचे प्रगतिशील शेतकरी यांचं स्वागत करण्याची विनंती मी आदरणीय निलेश नाईक सरांना करतो. आपण त्यांचं यथोचित स्वागत करावं. कोण राहिला? गणेश गणेश राजीव
जगदंबा देवस्थानाचे सन्माननीय व्यवस्थापक माननीय श्री राजेंद्र दिलीप कोटमे साहेब यांचंही या प्रसंगी यथोचित स्वागत होईल. मी आदरणीय बुवा सरांना विनंती करतो की आपण आदरणीय सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. श्री राजेंद्र दिलीप कोटमे सरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत होईल. धन्यवाद. यानंतर आणखी एक स्वागत होणं या ठिकाणी अभिप्रेत आहे. संयोजन समिती अर्थात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं ते आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य यांचं यथोचित स्वागत करण्याची विनंती मी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्राध्यापक कैलास चौधरी सर यांना विनंती करतो की आपले मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेब गमे सर, प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचं यथोचित स्वागत करावं. सरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या महाविद्यालयातले सगळे उपक्रम यशस्वीरित्या आम्ही त्या ठिकाणी संपन्न करत असतो. सरांचं सहकार्य आणि मार्गदर्शन यातूनच महाविद्यालय दिवसेंदिवस प्रगती करत आहे. त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की आदरणीय सरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. धन्यवाद. नॉट मी बट यू, माझ्यासाठी नव्हे तर समाजासाठी, माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे ब्रीद घेऊन राष्ट्रीय सेवा योजना विभाग काम करत असतो. बाबा आमटे ज्या पद्धतीनं म्हणतात की एकटा व्यक्ती 100 पावलं चालत गेल्यानं विकास होत नाही, तर 100 व्यक्ती एक एक पाऊल जर चालत पुढे गेले त्यातून विकास साधला जातो. देशाचा विकास साधायचा असेल, समाजाचा विकास साधायचा असेल तर तुमच्यासारखे स्वयंसेवी कार्यकर्ते निर्माण केले पाहिजेत आणि ती सेवा आणि शिस्त तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. या भावनेतून राष्ट्रीय सेवा योजना विभागाची निर्मिती झालेली आहे आणि या शिबिराचं आयोजन सुद्धा आपण याच भावनेने केलेलं आहे. या शिबिरासंदर्भातली यथोचित भूमिका अर्थात प्रास्ताविक करण्यासाठी मी महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्राध्यापक कैलास चौधरी सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाची भूमिका आपण यथोचितपणे या ठिकाणी मांडावी. धन्यवाद सर. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य भाऊसाहेब गमे सर, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस निरीक्षक मंडलिक साहेब, आपल्या सर्वांचे परिचित सामाजिक राजकीय क्षेत्रात आणि आपल्या महाविद्यालयावर प्रेम करणारे ॲडव्होकेट माणिक भाऊ शिंदे, जगदंबा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत कोटमगावचे सरपंच, सर्व सदस्य, सर्वप्रथम मी जगदंबा ट्रस्ट आणि कोटमगाव ग्रामपंचायतचे महाविद्यालयाच्या वतीने धन्यवाद करतो. दोघांना आभारही करतो, कारण आम्हाला ही सेवा करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. या ठिकाणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य ठाकरे सर, माझ्याबरोबर काम करणारे जावळे सर, शिंदे मॅडम, त्याचबरोबर अतिशय चांगलं असं सूत्रसंचालन करणारे वावळ सर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि उद्याचा माझा भारत एक स्वयंसेवक म्हणून सेवा देण्यासाठी 7 दिवसासाठी महाविद्यालय आपलं घर सोडून या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व लाडके विद्यार्थी मित्रांनो, NSS हे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतात. साधारणतः 24 सप्टेंबर 1969 100 वर्ष पूर्ण झाले होते. त्या अनुषंगाने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना एका स्वयंसेवकांनी असं सुचवलं की आपला देश ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात व्यापलेला आहे आणि महात्मा गांधींची इच्छा होती की शहरी आणि ग्रामीण, नागरी आणि ग्रामीण हा भाग जोडण्यासाठी एक चांगला मार्ग आपण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जर निर्माण केला, त्या यातनं या राष्ट्रीय सेवा योजनेची निर्मिती झालेली आहे. म्हणून 24 सप्टेंबर 1969 हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना म्हणून साजरा होतो. सुरुवातीला साधारणतः फक्त 38,000च स्वयंसेवक संपूर्ण भारतात होते, परंतु विद्यार्थी मित्रांनो आणि पाहुण्यांसाठी मी सांगतो की या आज 2025मध्ये अनेक विद्यापीठ आणि संपूर्ण भारतात जवळपास राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये
38 लाख विद्यार्थी या नवीन भारतासाठी निर्माण होतात. त्यांच्यामध्ये सेवाभाव निर्माण व्हावा, समाजामध्ये प्रेम निर्माण व्हावी, आपल्यामध्ये अशी एक शक्ती निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातनं ह्या कॅम्पचं आयोजन केलं जातं. कॅम्पचं आयोजन करत असताना समाजामध्ये जे काही समाजाच्या पुढे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न नवीन पिढीला माहीत नसतात, युवकांना माहीत नसतात. उद्या ते समाजाचे नागरिक होणार आहेत, त्यांना त्या समस्येची जाण व्हावी, त्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो, त्या अनुषंगाने NSSचे काही उद्दिष्ट असतात. जे समाजापुढे जे प्रश्न आहेत त्यात सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न असेल, जमिनीचा प्रश्न असेल, आता सायबरचा प्रश्न असेल, या अनुषंगाने वेगवेगळ्या माध्यमातनं श्रमदानही केलं जातं. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक विकास व्हावा या दृष्टिकोनातनं व्याख्यानंही होतात. या सर्वातनं एक असा युवक निर्माण व्हावा ही NSSची भावना असते की तो समाजासाठी, देशासाठी, अगोदर तर त्याने स्वतःसाठीच केलं पाहिजे, पण स्वतःसाठी करत असताना तो समाजासाठीही काही करू शकतो, देशासाठीही काही करू शकतो. देशप्रेम निर्माण व्हावं, एक देशामध्ये अशी युवकांची शक्ती निर्माण व्हावी की आमचा देश जे काही आपल्याला 1947ला स्वातंत्र्य मिळालं त्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी संकटं जे आहेत समाजाची ती संकटं कमी करणारा, त्या संकटातनं मार्ग काढणारा असा एक युवक निर्माण होण्यासाठी त्याला जलसंवर्धनाचं महत्त्व माहीत असलं पाहिजे, त्याला वनसंवर्धनाचं महत्त्व माहीत पाहिजे, त्याला मृदा संवर्धनाचं महत्त्व पाहिजे. एक वनस्पती मानवी जीवनासाठी काय करते याचं ज्ञान त्याला व्हावं, यासाठी NSS हे युनिट स्थापन झालेलं आहे. त्यातलंच एक आपलं छोटंसं महाविद्यालय आणि त्या महाविद्यालयाचे आपण सर्व स्वयंसेवक आहोत. आपण या ठिकाणी आल्यानंतर गेल्या वर्षी आपण चांगल्या पद्धतीने काम केलं, तर ट्रस्टचे लोक असो किंवा ग्रामपंचायतचे लोक असो, त्यांनी सर्वांनी आपलं कौतुक केलं, शाबासकीची थाप दिली. त्याच पद्धतीने 2025-26चा जो काही आपला विषय आहे शाश्वत विकास, शाश्वत म्हणजे काय, चिरकाली, कायमस्वरूपी. अलीकडे काय झालेलं आहे, कोणत्याही क्षेत्राकडे जर बघितलं, समजा कृषी क्षेत्राकडे जरी बघितलं तरी आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं काय, जास्तीत जास्त उत्पादन कसं निघेल, जास्तीत जास्त पैसा कसा निघेल. परंतु त्या याच्यात आपले जे काही काळी आहे, मृदा आहेत, त्या मृदेचं संवर्धन, रक्षण कसं करता येईल. उत्पादन घटवताही येणार नाही कारण वाढणारी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येलाही आपल्याला हे करायचं आहे. त्या दृष्टिकोनातनं आपल्याला मातीची निगा कशी राखता येईल. आपण सर्व वेगवेगळ्या गावातनं, येवल्या तालुक्यातनं आपण आलेलो आहोत, आपण एका गावाचे नाहीत, आपण आपल्या गावात दूत म्हणून जाणार आहात. आपण आपल्या गावातील मृदा असेल, पाणी असेल, तिथली वनस्पती असेल, तिथे पशुपक्षी असतील, यांचं संवर्धन करून आपल्याला आपल्या देशाचा, आपल्या भागाचा, जसं आपल्याला सांगतात आपले पंतप्रधान की आपण जगातली 3री महासत्ता बनणार आहोत, परंतु जगातली महासत्ता कधी बनणार, तुमच्यासारखे चांगले युवक समाजामध्ये रूढ होतील, समाजामध्ये जातील, प्रत्येक ठिकाणी समाजाचा विकास व्हावा. मग तो पर्यावरणीय दृष्टिकोनातून असू शकतो, आरोग्याच्याही दृष्टिकोनातून असू शकतो. आणि अलीकडच्या काळामध्ये भाऊ सगळ्यात महत्त्वाचं संकट आपल्या देशावर येऊन पडलेलं आहे, ते आहे सायबरचं. त्या संदर्भात गावागावात, ग्रामीण भागामध्ये लोकांना जनजागृती करावी असं NSSचं खूप मोठं उद्दिष्ट आहे. या सर्व याच्यातनं आपले विद्यार्थी पुढे मार्गक्रमण करतील एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजच्या या नव्या पिढीला श्रमाचं मूल्य कळावं, तो समाज उपयुक्त माणूस बनावा आणि राष्ट्र उभारणीसाठी त्यानं योगदान द्यावं या दृष्टिकोनातून या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सर जसं म्हणाले की ही सगळी जी मुलं आहेत ही वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी आलेली आहेत. मला या ठिकाणी वामनदादा कर्डकांच्या 2 ओळी आठवतात. तुझ्या माझ्या गावाचे अंतर जरी आहे, तू माझा मी तुझा खांदेकरी आहे. तुझ्या माझ्या गावाचं अंतर जरी आहे, तू माझा मी तुझा खांदेकरी आहे. पाण्याची लाट तू, पाण्याची लाट मी, सांग अशा सागरी कसली दरी आहे, सांग अशा सागरी कसली दरी आहे. आपण सगळे एक आहोत. हा एकात्मभाव आपल्यामध्ये वाढावा आणि हा एकात्मभाव आपल्यामध्ये जागृत होऊन आपण राष्ट्र उभारणीसाठी तयार व्हावं या दृष्टिकोनातून हे शिबिर निश्चितच काम करणार आहे असा आशावाद आदरणीय सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. सरांच्या प्रति मी
पुनश्च एकदा खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय उद्घाटक, ज्यांना ऐकण्यासाठी तुम्ही आणि मी आपण सगळेच उत्सुक आहोत, ते आजचे उद्घाटक येवला पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस निरीक्षक आदरणीय श्री संदीप पुंजा मंडलिक साहेब यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. तुमचं उद्घाटक म्हणून तुमचं झाल्यानंतर तुम्ही उद्घाटक आहात, त्याच्यामुळे प्रोटोकॉलनुसार आदरणीय भाऊ आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आहेत, पण प्रोटोकॉलनुसार उद्घाटन झालं असं जाहीर करावं तथा आमच्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावं. आदरणीय मंडलिक साहेब, जोरदार टाळ्यांनी आपण साहेबांचं स्वागत करू. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी NSSचा कॅम्प विद्यालयामार्फत आयोजित केला आहे आणि त्या कॅम्पचा जो विषय आहे शाश्वत विकासासाठी युवक, पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन. माझं शिक्षणसुद्धा ॲग्रिकल्चरमधून झालेलं आहे, त्यामुळे हे जे सब्जेक्ट आहेत ते बऱ्यापैकी माझ्या अभ्यासातून गेलेले आहेत. ॲग्रिकल्चर सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर मी मागच्या 10-15 वर्षापूर्वीचा जर आमच्या गावचा जर परिसर बघितला तर बऱ्याच पडीक जमिनी होत्या. आज त्या सर्व जमिनी शेतीखाली आलेल्या आहेत. सर्व जमिनीमध्ये पीक घेतलं जातं. त्याचं मूळ जे आहे, आपली लोकसंख्या वाढत चालली आहे. शेतीचं महत्त्व लोकांना आता समजायला लागलेलं आहे. प्रत्येक जण आता शहरी भागातलं जीवन आणि ग्रामीण भागातलं जीवन, आज शहरी भागातला माणूस सुद्धा ग्रामीण भागामध्ये येऊन सुखामध्ये जगण्याचा प्रयत्न करतोय. कारण शहरी भागातलं वातावरण हे त्याला चांगलं वाटत नाही. तुम्ही बऱ्याच राजकीय लोक पण बघितले असतील, सुट्टीसाठी खेड्यामध्ये जातात. त्याचा उद्देश काय आहे? त्यांना तिथे स्वच्छ हवा मिळते, चांगलं वातावरण मिळतं आणि त्या वातावरणामध्ये त्यांचं मन रमून जातं. तर आपल्याला भविष्यात शेतीसुद्धा हा विषय काळाची गरज आहे आणि युवकांनी तरी त्या गोष्टीमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. यात एक विषय आहे याचा शेतीपूरक उद्योग आणि व्यवसाय. बऱ्याच मुलांना किंवा जे युवक आहेत, जे 18 ते 25 वयोगटातील आहेत, त्यांना शासनाच्या स्कीम आहेत, या स्कीमबद्दल माहीतच नाही आहे. शासन तुम्हाला नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी जे पंतप्रधान आपले सांगतात किंवा मुख्यमंत्री सांगतात, शासन आपल्याला महिलांना 35% अनुदानावरती आपल्याला लोन उपलब्ध करून देते तुमचा उद्योग सुरू करण्यासाठी. खूप अशा स्कीम आहेत ज्या आपण माहीतच करून घेत नाही, ज्याचा फायदा बरेच लोक घेत आहेत आणि स्वतःचा नवीन उद्योग सुरू करत आहेत, स्वतःचं समाजामध्ये स्टेटस निर्माण करत आहेत. कोणताही उद्योग असो, शेतीपूरक कोणताही उद्योग असो, त्या प्रत्येक उद्योगाला तुम्हाला अनुदान मिळते. त्या देण्याचा उद्देश आज आहे की तुम्ही आपली स्वतःची प्रगती करावी. स्वतःच्या प्रगतीबरोबर समाजाची पण प्रगती होणार आहे आणि आपले एक समाजामध्ये नाव निर्माण होणार आहे. NSSच्या कॅम्प हा श्रमसंस्कार याच्यामध्ये एक आहे उल्लेख. तर स्वतः जे संस्कार आहेत आपल्यावरती, आपले गुरुजन करत असतील किंवा आपले आईवडील करत असतील, हे जे संस्कार करतात त्याचा आपल्या भविष्यामध्ये त्याचा चांगला फायदा करून घेणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे. बरेच मुलं असतील, मुली असतील, आपल्या आईवडिलांकडे त्यांच्या सांगण्याकडे लक्ष देत नाही किंवा गुरुजनांचा आदर ठेवत नाही. माझा प्रत्यक्ष अनुभव, मी जे पोलीस स्टेशनला बसतो, भाऊला पण माहिती आहे, अक्षरशः मुलीचा बाप, मुलीची आई, मुलीचा मामा असेल, चुलता असेल, पाया पडतात, तिथे येऊन रडतात. कारण मुली 18 वर्ष झाली की दुसऱ्या दिवशी मुलासोबत पळून जातात. ही सध्याची जी परिस्थिती आहे, मी येवल्यात बघतोय. मागच्या वर्षी 200 मिसिंग होत्या आणि यावर्षी मागच्या 15 दिवसामध्ये 20 मिसिंग दाखल झालेल्या आहेत. प्रत्येक जण आपला स्वतःचा करिअरचा कोणी विचार करत नाहीये. 18 वर्ष झाले की वेगळ्याच प्रत्येकाकडे मोबाईल आलाय आणि त्या मोबाईलमुळे आपल्यावरती जे संस्कार होत चालले ते वेगळ्या पद्धतीने होत चालले. या मोबाईलच्या आहारी जाऊ नका. आपल्या आईवडिलांना दुःख देऊ नका. आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद आणि आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद ही आपल्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि हे जर तुम्ही आत्मसात केल्या या गोष्टी,
तर तुम्ही चांगल्या लेवलला समाजामध्ये चांगलं आपलं दर्जा निर्माण कराल किंवा आपले चांगलं स्टेटस निर्माण कराल समाजामध्ये. तुम्ही या फालतू गोष्टीकडे जर गेलात तर अक्षरशः नंतर 2 ते 3 महिन्यानंतर किंवा 1-1.5 वर्षानंतर तेच मुलं मुली कंप्लेंट घेऊन पोलीस स्टेशनला येतात. म्हणजे इतकी वाईट अवस्था सुरू आहे. मला कधी कधी अशी चीड येते भाऊ, म्हणजे आई वडील सुद्धा येऊन पाया पडतात तरी मुलीच्या डोळ्यात अश्रू येत नाही. एक आई वडील रात्री 3 वाजता सिल्लोड पोलीस स्टेशनला गेले, ती मुलगी डायरेक्ट म्हणाली मी यांना ओळखत नाही. आता इथं सगळ्यात जास्त मुली म्हणून मी तुम्हाला सांगतो, म्हणजे अक्षरशः लाजिरवाणी गोष्ट आहे ती. ज्या आईवडिलांनी आपल्याला 18 वर्ष सांभाळलं, आपले प्रत्येक लाड पुरवले आणि त्या आईवडिलांच्या डोळ्यात डोळे घालून तुमची सुद्धा हे राहत नाही. म्हणजे त्यांना डायरेक्ट सांगतात यांना हाकलून द्या, आम्ही तुम्हाला ओळखत नाही. त्या आईबापाच्या मनावरती काय होत असेल, आघात होत असेल याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. आम्हाला एवढी चीड येते की 2-4 उठून कानाखाली मारल्या पाहिजे, पण आमचं एक लिमिट असते आम्हाला पण काही गोष्टीचं, म्हणून आम्ही ते करत नाही. तुम्ही तुमच्या मैत्रिणी असतील, तुम्ही असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आई वडिलांपेक्षा जगामध्ये दुसरा कोणताच गोष्ट मोठी नाही आहे. तुम्ही करोडो रुपये कमवाल, मुलासोबत पळून जाताय, ती काही लई मोठी गोष्ट नाही, हसण्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही कोणासोबत पळून जा, ज्याचं क्लास 1 नोकरी, क्लास 2 नोकरी आहे, जो स्वतःलाही सांभाळेल. कोणताही आईवडील असा विचार करणार नाही की आपली मुलगी क्लास 1 सोबत पळून गेलेली आहे, ते लग्न केलंय की ते स्वतःहून तुमचं लग्न लावून देतील. पण तुम्ही अशा मुलासोबत पळून जाताय की ज्याचा जो स्वतःच्या पायावर उभा नाही. म्हणजे मी असे आईवडील बघितले साहेब, ती शिकणाऱ्या म्हणजे त्याच्या स्वतःचा काहीतरी व्यवसाय आहे, स्वतः तो नोकरीला आहे, त्याच्यासोबत गेली, आमची मुलगी समाधानी आहे, सुखी राहील याची आम्हाला गॅरंटी आहे, आम्हाला कोणतीही अडचण नाही. आईवडिलांना फक्त एकच असते भीती, तुम्ही पळून जाण्याची त्यांना काही वाटत नाही. आपल्या मुलीचं आयुष्य खराब होणार आहे हे त्यांना दिसतंय डोळ्यासमोर. ही उद्या दुसऱ्याच्या बांधव जाणार आहे, दुसऱ्या दिवशी मजुरी करणार आहे हे त्यांना दिसतंय, याचं त्यांना वाईट वाटतं. तुम्ही घेतलेला निर्णय त्यांना त्याचा वाईट वाटत नाहीये, ते तुमचा विचार करतात भविष्याचा, आणि तुमच्या डोळ्यामध्ये थोडं पाणी सुद्धा येत नाही, आईवडिलांना बघण्याची सुद्धा इच्छा होत नाहीये. ही सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे. तर ह्या NSSचा कॅम्प असेल, याच्यामधून तुम्ही हा मेसेज मुलींपर्यंत पोहोचवा की आपल्या आईवडिलांची आदर ठेवा, त्यांची समाजामध्ये मान खाली गेली नाही पाहिजे. तुम्हाला लग्न करायचंय, तुमच्या आईवडिलांचा विचारा. ज्याच्याशी लग्न करायचंय त्या मुलाला पहिले सांगा तू क्लास 1 क्लास 2 ऑफिसर बन, नंतर माझ्या घरी ये माझ्या हात मागायला. पण फालतू उठलं 18 वर्ष झाले की पळून जाणं हे बंद करा. काही भेटत नाही. अक्षरशः नंतर तुम्हीच भांडणं करत पोलीस स्टेशनला येऊन तक्रारी देतात. 2 गुन्हे दाखल झाले क्रॉसमध्ये भाऊ, इथलेच आपल्या हद्दीतले. दोन्हीचे आईवडील नातेवाईक भांडले, त्यांचे गुन्हे दाखल झाले. आणि ती मुलगी परत 3 महिन्यांनी बापाला फोन करते, मला इथं राहायचं नाही, हा मुलगा दारू पितोय, मला याच्याशी राहायचं नाही. शेवटी बापाचं ते मुलीवरचं प्रेम, बाप तिला घेऊन गेला घरी. याचा फायदा काय होतो तुम्हाला? मुलं असतील, मुलं कोणी विचार करत नाही आपल्या आपण एज्युकेटेड व्हावं, नोकरी मिळवावी. तुम्हाला ज्या मुलीशी लग्न करायचंय ते आपल्या आईवडिलांना सांगावं, कुणी सांगत नाही. सध्याची जी परिस्थिती आहे मुलींच्या बाबतीतली, मुलांना मुली भेटत नाहीये. तुमच्या माहिती करता सांगतो, ते तुम्हाला पटवणार आणि घेऊन पळून जाणार. बरोबर आहे का रे? बरोबर आहे का? बरोबर आहे का? भेटत नाहीये. कारण तुम्ही मी इथं कॉलेजला येता जाता बघतो, फक्त गाडीवर 2 व्हीलरवर इकडे तिकडे टवळकी करत फिरतात. कुणी आपल्या करिअरचा विचार करत नाही. भविष्यात एवढी वाईट परिस्थिती येणार आहे, तुम्ही जर स्वतःच्या पायावर उभे राहिले नाही, तुम्ही नोकरी मिळवा, उद्योजक बना. उद्योजक बनला तरी तुमचं समाजामध्ये स्टेटस निर्माण होतं. स्वतःच्या पायावर उभे राहता तुम्ही. उद्योजक आणि किंवा नोकरी जर नाही मिळवली तर तुमचं भविष्य खूप अंधारात जाणार आहे. आत्ताचं जे वय आहे तुमचं 18 ते 22-23 वर्षापर्यंत, बाकी कसलाच विचार करू नका. आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा विचार करा. आपल्या आईवडिलांचं समाजामध्ये नाव निघेल आपल्यामुळे, याचा तुम्ही विचार करा. तुम्ही जर नोकरीला मिळवली तर सगळ्यात आधी आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू राहतात. तो त्यांचा जो आनंद असतो तो कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही. याचा तुम्ही विचार करा की आपल्यामुळे आपल्या आईवडिलांच्या डोळ्यातून आनंद अश्रू निघाले पाहिजे, नाही की मान खाली गेल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघाले पाहिजे.
या गोष्टीचा तुम्ही विचार करा. मुलं असतील आणि आपलं करिअर, आपलं समाजामध्ये नाव, जसं राष्ट्रीय NSS मध्ये तुम्हाला शिकवत आहे, देश समाज याबाबत तुम्ही जागृत राहा. आपलं नाव उंच करण्याचा प्रयत्न करा. शिक्षकांचा आदर ठेवा, आईवडिलांचा आदर ठेवा आणि आपला समाज, आपलं गाव, आपलं घर कसं पुढे जाईल याचा तुम्ही विचार करा. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचे आईवडील कष्ट करतात याची जाणीव असते तेव्हाच तुम्ही पुढे जाता. माझं गाव इथून 50 किलोमीटर जास्त दूर नाही आहे. माझे आईवडील पण शेतकरी होते. त्यांनी मला एज्युकेशन लोन घेऊन शिकवलं. त्याची जाणीव मला होती की माझे आईवडील कष्ट करताय, 1-1 रुपये जमा करून मला देत आहे. अक्षरशः माझी आई मला 1-1 रुपये 2-2 रुपयाचे चिल्लर जमा करून द्यायची. जेव्हाही मी सुट्टीला यायचो, BSc ॲग्रिकल्चरला बीडला होतो, जेव्हा यायचो तेव्हा ती मला जमा केलेले पैसे द्यायची. माझा MScचा मेथचा डबाचे खर्चसुद्धा माझ्या मित्रांनी केलेला आहे. याची जाणीव जर तुम्हाला राहिली ना तर तुम्ही नक्कीच त्याची जाणीव ठेवून आपलं पुढे भविष्याचा विचार करतात. आपल्या आईवडिलांनी कष्ट जे केलेले आहेत त्याचा तुम्ही विचार करतात आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन ऑफिसर किंवा इतर क्षेत्रामध्ये तुम्ही आपलं नाव लौकिक करतात. जे टार्गेट तुम्ही आयुष्यात सेट केलंय ते टार्गेट मिळवण्यासाठी जर तुम्ही कष्ट केले तर 100% तुम्हाला त्याच्यात यश मिळतंच. माझी पहिली पोस्टिंग गडचिरोलीमध्ये झाली, नक्षलग्रस्त भागात. मी तिथे 10.5 वर्ष काम केलं. मला त्या कामामध्ये आवड होती. मी पूर्ण माझी सर्व्हिस अँटी नक्सल ऑपरेशनमध्ये केली. ज्या कामात आवड निर्माण झाल्यामुळे मी त्या क्षेत्रात पुढे होत गेलो. आज माझे बॅचमेट माझ्यापेक्षा 7 बॅच ज्युनियर झाले आहेत. मी जे अचीव केलं, म्हणजे मी ॲज अ PI म्हणून रिटायर झालो असतो, तिथे मी ॲज अ SP म्हणून रिटायर होईल. तर जे आणि 8 मेडल मला टोटल मिळाले. त्यात 3 राष्ट्रपती पदक आहेत. कोणी असा विचार पण मी स्वतःसुद्धा विचार केला नव्हता की मला हे अचिव्हमेंट मिळेल. पण माझं एक टार्गेट होतं. त्या टार्गेट सेट ठेवून मी पुढे चालत गेलो आणि मला जे अपेक्षित आहे, जे पाहिजे होतं ते सगळं मी मिळवलं. तुम्ही पण तुम्हाला एक टार्गेट तुमचं या वयामध्ये टार्गेट सेट झालं पाहिजे. मी 2-3 वर्ष अभ्यास करेल, चांगली पोस्ट मिळवेल. पोस्ट जर नाही मिळवली तर माझा B प्लॅन तयार पाहिजे की मी उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव लौकिक करेन. शासनाच्या स्कीम आहेत त्याचा फायदा घेईल. 2 तुमचे A आणि B प्लॅन सेट असेल तर तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव करण्यापासून कुणीही अडवत नाही. फक्त तुम्ही टार्गेट ठेवून काम करा आणि ह्या मोबाईल आणि याच्यापासून थोडं लांब राहा. आपलं पहिलं फोकस आपलं एज्युकेशन, आपलं अचिव्हमेंट जे आहे टार्गेट ठेवलेलं ते ठेवा. ह्या बाकीच्या गोष्टीपासून दूर राहा. तुमच्या मैत्रिणी असतील त्यांनाही सांगा, मुलांना मुली भेटत नाही, आपलं एज्युकेशन पूर्ण करा. मुलगा जर त्याला टार्गेट द्या, तू जर क्लास 1 ऑफिसर बनत असेल तर मी तुझ्याशी लग्न करेल, नाही तर लग्न करणार नाही. लक्षात राहू द्या, नाही तर तुमचं आयुष्य खराब होणार. तुम्हाला इकडे तिकडेच आयुष्य जगावं लागणार. ह्या NSSच्या कॅम्पमध्ये जे विषय दिलेले आहेत ते एकदम चांगले आहेत. मी ते आत्मसात केलेले आहे याच्या आधी पण. फक्त आपण काळजीपूर्वक ह्या NSSचा जे कॅम्प आहेत याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हा. जे ज्ञान देणार आहे तिथे वक्ते ते ज्ञान चांगल्या पद्धतीने आत्मसात करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मी असं लेक्चर देण्याच्या बाबतीत थोडा कमी आहे. मला बोलण्याची जास्त सवय नव्हती पहिल्यापासून. स्टेज डेअरिंग वाढवा. मी कधी पण माझं एज्युकेशन कंप्लीट झालं, नंतरचे 10 वर्ष अँटी नक्सल ऑपरेशनमध्ये असल्यामुळे माझा स्टेजवर येण्याचा जास्त संबंध आला नाही. पण ही स्टेज डेअरिंग तुम्हाला कॉम्पिटिशन जेव्हा एक्झाम असतात तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये खूप कामं येते. म्हणून स्टेज डेअरिंग वाढवा. प्रत्येक जो प्रोग्राम असेल त्याच्यामध्ये सहभागी व्हा. हा स्टेज डेअरिंग स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवतं आणि आत्मविश्वास स्वतःमध्ये तयार करतं. प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो तुमच्या कॅरेक्टरमध्ये बऱ्यापैकी बदल होतो. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. मला या ठिकाणी सरांनी बोलवलं त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आईवडिलांच्या कष्टांची जाणीव असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाहीत. एक महत्त्वाचं विधान आदरणीय सरांनी त्यांच्या भाषणामध्ये केलेलं आहे. आपल्या आईवडिलांना दुखवू नका, स्वतःला सिद्ध करा, शिक्षण घ्या, नोकरी मिळवा,
स्वतःला सेट करा आणि मग योग्य जोडीदाराची निवड. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनानं जोडीदाराची निवड करताय याचा प्रॉब्लेम नाही आहे समाजाला, परंतु तो जोडीदार योग्य असावा. अयोग्य जोडीदाराची निवड करून तुम्ही योग्य वेळी हा तुम्ही सगळा लग्नाचा निर्णय घेतला पाहिजे किंवा जोडीदार निवडीचा निर्णय घेतला पाहिजे. अतिशय व्यवहार्य सल्ले आदरणीय सरांनी दिलेले आहेत. म्हणजे अगदी मुलींना तर क्लास 1 क्लास 2 नोकरी लागल्याशिवाय तुझ्याशी लग्न करणार नाही अशा पद्धतीची सूचना आदरणीय सरांनी दिलेली आहे. परंतु त्या सूचनेत थोडंसं मला वाटतं सर आणखी तुम्ही भर घालायला पाहिजे होता, किंवा क्लास 1 क्लास 2 लेवलचे जे काही शेतकरी असतील, योग्य व्यावसायिक असतील, कारण अनेक मुलांच्या लग्नाच्या समस्याही निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. आणि हे आमचे भोळे बाबडे बिचारे हे ग्रामीण भागातली भोळे बाबडे मुलं उद्योजक बना, व्यावसायिक बना, क्लास 1 बना, क्लास 2 बना. सरांच्या म्हणजे हा विनोदाचा भाग झाला, परंतु सरांच्या सांगण्याचा भाग असा होता की मुलांनी आपल्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, मुलींनीही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि मग हे सगळे योग्य निर्णय तुम्ही घेतले पाहिजे. सोशल मीडियाच्या आहारी जास्त जाऊ नका. सर, शिक्षक म्हणून हा प्रश्न आम्हाला सतत सतावतो आहे आणि ह्या प्रश्नाला कसं सामोरे जायचं असे एक मोठे प्रश्न आता सगळ्यांसमोर निर्माण झालेले आहेत. कारण आजची आम्ही पिढी पाहतोय, सोशल मीडियाच्या आधारानं एक वेगळी बधिरता आजच्या पिढीमध्ये आलेली आहे, त्यामुळे तुम्ही सगळे ग्रामीण भागातले कष्टकऱ्यांचे मुलं मुली आहात. तुम्ही या सोशल मीडियाच्या अति आहारी न जाता त्याचा लिमिटेड वापर करून तुमचं भविष्य तुम्ही घडवावं अशा पद्धतीचा अतिशय व्यवहार्य आणि मोलाचा संदेश आदरणीय सरांनी या ठिकाणी दिला. सरांच्या प्रती आम्ही महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं, याबद्दलही त्यांच्या प्रती मी खूप धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक, महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य आणि येवला नगरीचं भूषण आदरणीय ॲडव्होकेट माणिकभाऊ शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपणही या श्रमसंस्कार शिबिराला सदिच्छा द्याव्या, शुभेच्छा द्याव्या. या ठिकाणी हे जे NSSचं शिबिर याचं उद्घाटन झालं, ज्या साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं ते मंडलिक साहेब, या गावच्या सरपंच कोटमेताई, त्याचबरोबर या महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित गमेश सर, मंचावर असलेले आमचे भाऊसाहेब पाटील, अंबादास भाऊ, नाना, दिलीप भाऊ, या ठिकाणी चौधरी सर, सुभाष भाऊ, प्रवीण भाऊ, त्याचप्रमाणे राजू भाऊ, ते महाविद्यालयाचे इतर सर्व प्रमुख, गणेश भाऊ पण आहे यात, शिक्षक आणि विद्यार्थी, ज्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी या कार्यक्रमात प्रास्ताविक वगैरे हे सर्व केलं ते सर, उपस्थित जास्त विद्यार्थिनी 3 पट आहेत, मुलांच्या 3 पट. मंडलिक साहेबांनी फार वैयक्तिक आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे, मुलींकडनं आणि मुलांकडनंही अपेक्षा ज्या व्यक्त केल्यात आणि सावधानता देखील आपणापुढे सांगितले आहेत. वैयक्तिक जीवनात ती तेवढी महत्त्वाचीच आहेत. या ठिकाणी या देशामध्ये अनेक योजना, अनेक प्रोग्राम्स मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहाय्य करण्याकरता उपलब्ध आहेत. त्याचा फायदा घेतला पाहिजे. त्या दृष्टीने आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्येच आपण तयार असलं पाहिजे. आपल्या आईवडिलांचे कष्ट किंबहुना समाजामध्ये असलेली परिस्थिती याकडे बघत असताना
मला असं वाटतं की NSS म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने जे विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात त्यांना सामाजिक कामाची, सामाजिक उपक्रमाची ही निश्चितपणे आवड असते आणि या आवडीमधनं आपण शिकत असताना आज आपण समाजामध्ये सर मला असं वाटतं की श्रद्धा असावीत, परंतु अंधश्रद्धेचाच इतका ऊत झालेला आहे का एखाद्या बाबांनी सांगितलं की या मंदिरामध्ये जा, बेल व्हा, तुमचे प्रश्न सुटतील, त्या ठिकाणी हात जोडा, तुम्हाला देव पावेल. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येने लोक अशा या महाराजांच्या शिबिराला ती उपस्थिती लावतात. ती बघितल्यानंतर मला असं वाटतं की आपण 100-125 वर्षापूर्वी ज्या महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, इतर सर्व समाजसुधारक असतील, त्यांनी सांगितलेल्या उपदेशाकडे सरळ सरळ डोळे झाक करून आपण अंधभक्त बनतो की काय, अशी अवस्था या देशामध्ये आज खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे. हे निश्चितपणे दुर्दैव आहे. आपण श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ही माणसाला निश्चितपणे घातक ठरू शकते, असं माझं वैयक्तिक निश्चितपणे मत आहे. समाज जीवनामध्ये आज आम्ही राजकारणी आहोत. आमच्या पुढे प्रश्न पडलेला आहे का ही राजकारणाची दिशा एका टोकाला इतकी चाललेली आहे की आपणला आवाज त्या ठिकाणी सांगण्यापेक्षा आपला आवाज बदलायची वेळ येते का असं वाटायला लागतं. नाना भाऊला ते चुकावं वाटेल, परंतु निश्चितपणे या सर्व बाबीत आहे. त्या मंडलिक साहेबांनी सांगताना या ठिकाणी मुलींच्या बाबतीत, मुलांच्याही बाबतीत सांगितलंय. आपण निश्चितपणे जोडीदार निवडत असताना तो आपलं पोट भरेल आणि आपल्या कुटुंबाचंही पोट भरू शकतो. निदान एवढा तरी तो कर्तृत्ववान असला पाहिजे, एवढी जरी जाणीव प्रत्येकाने जर मनाशी ठेवली तर साहेब आज कोणी क्लास 1 क्लास 2 होणं फार मुश्किल झालेलं आहे. कारण नोकऱ्या नाहीत, बेकारी आहे, उद्योगधंदा करायचा आहे आणि सर्वांनाच हे सर्व लाभतं असं नाही. एका बाजूला गेल्या 20-25 वर्षापूर्वी आलेली ही एक जी गर्भनिदान चाचणी होती, त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. आज शेतकरी वर्ग असेल किंबहुना इतरही ठिकाणी असेल, मुलगी नको हा जो एक 20-25 वर्षापूर्वी किंवा 17-18 वर्षापूर्वीपासून चाललेला जो प्रकार होता, तो हल्ली जरी कमी झालेला असला तरी त्याचे दुष्परिणाम आज दिसतात. मुलांची संख्या भरमसाठ आहे, त्या तुलनेत मुली आज लग्नाच्या हिशोबातून मिळत नाही. खेडेगावामध्ये प्रत्येक गावात गेले तर 5-25 मुलं, त्याचे आईवडील सांगतात काय या मुलाकरता एखादी मुलगी बघा, मुलगा लग्नाचा आहे. ही देखील अवस्था निर्माण झाली आणि त्यातनं निश्चितपणे एक समाजामधले वेगवेगळे प्रॉब्लेम देखील आपोआप निर्माण होतात. तेव्हा हे दुर्दैवी दुष्टचक्र आता सुधरेल ते निश्चितपणे, परंतु एक मधल्या पिढीला त्याची निश्चितपणे झळ सोसावी लागते. NSS म्हटल्यानंतर आपल्या दृष्टिकोनातनं सामाजिक काम या ठिकाणी शेती संदर्भातलं पडीक जमीन आणि जमिनीच्याही संदर्भामध्ये विषय आहेत. आज फक्त शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवणं, त्याकरता औषधी कंपन्या
इतक्या मोठ्या प्रमाणात फोफावलेले आहेत का माणसांना देखील औषध लागत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतीला औषधं देणाऱ्या कंपन्या निर्माण झाल्या. त्याचे वर असलेली MRP आणि त्या MRPच्या तुलनेत आपण मागायला गेलं तर आपल्याला बी केवढ्याला मागावं याची लाज वाटेल. अशा पद्धतीचं औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्याचे भाव त्या MRPचे असतात. MRP 10 पट असते. ती बाटली 50 रुपयाला मिळणारी असेल तर तिच्यावर MRP 500 पर्यंत मिळते. माणूस म्हणतो 500ची बाटली आपण 150-150ला 200ला मिळाली पाहिजे. त्याहीपेक्षा कमी द्यायला दुकानदाराची परिस्थिती, म्हणजे त्याला त्याच्या फायद्याचा रेट ठेवलेला असतो इतका. आणि शेतीला इतकी औषधं कधीच नव्हते. किंबहुना शेतीमध्ये या पद्धतीचा प्रकार हा आपली माती ही कमकुवत झाली, तिच्यामधलं सेंद्रिय कर्ब हे कमी होत चाललं. त्यामध्ये आपण कधी एखादा एक पीक घेतलं का ती जमीन सुकत नाही, तिला ऊन मिळत नाही, त्यातल्या बॅक्टेरिया किंबहुना चुकीचे घटक वाढत राहतात. ते नष्ट व्हावेत म्हणून निसर्गाने आपल्या या देशाला तर 3 सीझन दिलेले आहेत. आणि एवढी सुपीक जमीन या देशा इतकी मला असं वाटतं जगामध्ये देखील फार थोड्या ठिकाणी असेल. अशी ही परिस्थिती असताना देखील आपण आपल्या काळ्या आईचा पीक पद्धतीमध्ये निर्माण झालेले वेगवेगळे पॅटर्न्स बघितले तर आपण नुकसान करतो असंच म्हणावं लागेल. त्या जमिनीला शेणखत कधी माहिती नाही अशी अवस्था निर्माण होते. आपल्या घरापुढे दारापुढे 4 जनावरं असावं अशा रीतीनंही त्या ठिकाणी कुणी तयार नाहीत, कारण शेतकऱ्याचंच गणित चुकलं आहे. आज एखादी गाय सांभाळायची म्हटली तर तिला किती रुपयाचा चारा पाणी खर्च लागतो, त्यापेक्षा मिळणारं दूध हे पाण्याच्या बाटलीपेक्षाही स्वस्त झालेलं आहे. आणि ते अर्धा लिटर 1 लिटर दूध घ्यायला आपण देखील ते स्वस्त मिळालं पाहिजे ही अपेक्षा धरून बसतो. मग स्वस्त मिळण्याकरता मग त्या दुधामधले वेगवेगळे निर्माण झालेले कृत्रिम प्रकार, भेसळ, याही गोष्टी या आपल्याला शरीराकरता हानिकारक आपण स्वीकारतो. हे दुष्टचक्र थांबण्याकरता नैसर्गिक पद्धत देखील निश्चितपणे गरजेची झालेली आहेत. किंबहुना या शासनाचंही निश्चितपणे एक धोरण पण चांगलं आहे का नैसर्गिक स्रोताकडे आपण गेलं पाहिजे. हेही या शासनाची एक पॉलिसी आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं सर्वच वाईट हे नाना भाऊ असं नाही, निश्चितपणे चांगलं आहे हे बी आम्ही सांगतो. या सर्व बाबी जर बघितल्या आणि शेतकऱ्याची परिस्थिती बघितली, 10 वर्षापूर्वी असलेले शेतीमालाचे भाव आणि 10 वर्षापूर्वी असलेली त्याकरता कृत्रिम खताची गोणी, याचा जर विचार केला तर 10 वर्षापूर्वी शेतमालाचे भाव तेच होते आणि आज 10 पट, मग ती 15-15ची असो, 10-26-26 असो किंवा 16-16 असेल, या सगळ्या खताच्या किमती जर बघितल्या त्या 10 पट वाढलेल्या आहेत. आणि शेतकऱ्याला वाटतं शेतकऱ्याचं अज्ञान, याचा जास्तीत जास्त फायदा हे दुकानदार घेतात. शेतकऱ्याला माहितीच नाही कोणतं औषध फवारावं, किंबहुना त्याचा विचार शेतकरी करत नाही. चांगलं औषध द्या, हा रोग बरा झाला पाहिजे, ते तणनाशक द्या, सर्व नष्ट झालं पाहिजे. या मार्गाने आपणही चाललो आहे. कारण सर्व कंपन्या या विदेशी कंपन्यांच्या बरोबरीने काम करतात. त्यांचे नावही असे आहेत का आपलं देशी नाव त्यांना चालतच नाही. अशा पद्धतीचे सर्व औषधांचे नावं, औषधांचे घटक
या सर्व बाबी या आपल्या देशाच्या कृषीप्रधान देशाला खऱ्या हानिकारक आहेत. आज या सर्व बाबीवर आपल्याला मात करण्याकरता नवीन जी पिढी आहे तिला सोशल जे आपण म्हणतो दृष्टिकोन असला पाहिजे. कुटुंबाबरोबर आपल्या समाजाबाबतीत देखील त्या प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे आणि यातनंच खऱ्या अर्थाने प्रश्न मते गावचे असता, कुटुंबाचे असता, अशा पद्धतीने सुटण्याकरता खरी तर मदत होत असते. गावगावचे भांडणं देखील विनाकारण निर्माण होतात. निश्चितपणे साहेबांशी अगोदरही चर्चा झाली, साहेबांनी ते मान्य केलं का येवले तालुक्यात किमान भांडणाचा तालुका म्हणून निश्चितपणे आहे, किमान भांडणाचा तालुका आहे. आणि भांडणंही खूप टोकाचे नसतात, समजून सांगितलं तर ते मिटतातही. आणि साहेब आमचाही प्रयत्न असतो का भांडणं हे तुमच्यापर्यंत येऊ न देता निम्मे भांडणं आम्हीच आमच्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा NSS कॅम्प हा निश्चितच समाज प्रबोधनाच्याही दृष्टीने असेल, आपले जे दैनंदिन प्रश्न आहेत त्यात जे आहेत ते सोडवण्याकरता देखील उपयोगाचा ठरतो. आणि वेगवेगळे सामाजिक प्रश्न देखील या अशा कॅम्प्समधनं दूर होत असतात. आम्ही कॉलेजमध्ये असताना या येवले तालुक्यातच हडप सावरगाव गाव आहे, त्या ठिकाणी विहिरीवर पाणी भरण्याकरता हरिजनांना त्यावेळेस तिथे अडचणी होत्यात. एक गाव एक पाणवठा ही एक संकल्पना घेऊन त्या काळामध्ये रणजित परदेशी सर होते, त्यांनी एक कॅम्प घेतला होता आणि त्या गावामध्ये तो कॅम्प त्यावेळेस राबवत असताना त्या काळातील सिने अभिनेत्री स्मिता पाटील हिलाही त्या ठिकाणी त्यावेळेस निमंत्रित केलेलं होतं. असेही कार्यक्रम हे सामाजिक बेसचे जे आहेत ते निश्चितपणे या महाविद्यालयीन जीवनामध्येच आपल्याला बघायला मिळतात. माझी या निमित्ताने एकच आपणाला सर्व तरुणांना विनंती असेल की आपण भक्त व्हा, श्रद्धा ठेवा, त्याबद्दल काहीच माझी हरकत नाही, परंतु खऱ्या अर्थाने खूप अंधश्रद्धा ठेवू नका. एवढं जरी तुम्ही मनाशी या ठिकाणी असलेल्या 101 मुलं दिसतात, मुली दिसतात, यांनी मनाशी ठरवलं तर मला असं वाटतं की आपण खूप काही मिळवलं या कॅम्पच्या माध्यमातनं, असं देखील या ठिकाणी निश्चितपणे घडू शकतं. हीच आणि या प्रकारची अपेक्षा व्यक्त करत मी या कॅम्पला माझ्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे जख्मों पे चाहत से पट्टी कौन बांधेगा, हमारे जख्मों पे चाहत से पट्टी कौन बांधेगा, यह बहनें नहीं होंगी तो राखी कौन बांधेगा. हमारे जख्मों पे चाहत से पट्टी कौन बांधेगा, यह बहनें नहीं होंगी तो राखी कौन बांधेगा. हमारे महफिल में मानिक भाऊ जैसे बड़े लोगों का बहुत काम है दोस्तों. हमारे महफिल में मानिक भाऊ जैसे बड़े लोगों का बहुत काम है दोस्तों. क्योंकि यही नहीं होगे तो सर पे पगड़ी कौन बांधेगा, यही नहीं होगे तो सर पे पगड़ी कौन बांधेगा. आदरणीय मानिक भाऊंनी आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती पगडी बांधण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ती पगडी विचारांची पगडी आहे. त्यांनी तुम्हाला सांगितलं की अंधश्रद्धेच्या विळख्यामध्ये अडकू नका.
शेतीच्या अनेक समस्या आहेत, रसायनांचा भरमसाठ वापर वाढलेला आहे, त्यातून शेतीचे आणि आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, अंधश्रद्धेचे प्रश्न आहेत. या बुवाबाजीमध्ये अंधश्रद्धेमध्ये न अडकता आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यांकडे डोळसपणे पाहून त्या समस्या निवारणासाठी तुम्हाला सगळ्यांना तयार व्हायचं आहे, अशा पद्धतीचा संदेश बहुमूल्य असं मार्गदर्शन आदरणीय माणिक भाऊंनी आपल्यासमोर केलेलं आहे. यानंतर जगदंबा देवस्थानाचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब लक्ष्मण आदमने साहेब आपल्या या शिबिराला सदिच्छा देतील. आदरणीय आदमने साहेब. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसंच महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कला व वाणिज्य महाविद्यालय येवला यांच्याद्वारे जो आयोजित हा आपला हिवाळी संस्कार शिबिर आयोजित केलेला आहे. प्रथमतः या शिबिरासाठी सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे मी या जगदंबा देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत व ग्रामस्थामार्फत सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. मागच्या वेळेला आपण कॅम्प अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण शिस्तीत आपल्या मस्तीत केला, त्याबद्दल पुनश्च तुमचा एकदा गौरव करतो, अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय मंडलिक साहेब, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले प्राचार्य गमे सर, तसेच या तालुक्याचे मुलुक मैदानी तोप माणिक भाऊ, या मंचावर उपस्थित या गावच्या प्रथम नागरिक सरपंच आशाताई कोटमे, तसेच ग्रामपंचायतचे सन्माननीय सगळे पदाधिकारी, माझ्या संस्थांचे सर्व पदाधिकारी, आमचे गावचं भूषण दोन्ही प्राध्यापक नानासाहेब लहरे पाटील, तसेच प्रवीण भाऊ आणि प्रगतिशील शेतकरी सुभाष भाऊ कोटमे आणि विद्यार्थी मित्र. मंडलिक साहेबांनी जो एक महत्त्वाचा प्रश्न सांगितला का तो फार आम्हाला भावला. मागच्या वेळेलाही मी विद्यार्थी मित्र मी हाच संदर्भ सांगितला होता, पण साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला सांगितलं का आपले संस्कार, आपली संस्कृती जपा आणि ज्या आईबापांनी आपल्याकडून जी अपेक्षा व्यक्त केली त्या अपेक्षेला तडा जाऊ देऊ नका. त्यांनी जे सांगितलं का अहो ह्याच मुली आपल्या आईवडिलाला ओळखत नाही, त्यावेळेला त्या आईवडिलांचं काळीज त्यांचं मन काय म्हणत असेल हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. मी जास्त काही बोलणार नाही, परंतु जाता जाता एक सांगतो, आपली संस्कृती, आपले संस्कार जपा, जेणेकरून आई आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येणार नाही, किंबहुना त्यांना शर्मेनं मान खाली घालायला लावू नका. साहेबांनी विस्तृतपणे सांगितलं. त्यानंतर आपले उद्दिष्ट पूर्ण करा, वाणी पाणी पैसा जपून वापरा. आणि दोन गोष्टी आपल्या जीवनात जर सक्सेस व्हायच्या असेल तर आपण एक करा, आपल्या बापाला आणि पापाला घाबरावं. माणूस जीवनात सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. आपण 7 दिवस इथं राहणार आहात, तर आपली जी कॅम्पची उद्दिष्ट आपल्या सरांनी दिलेली आहे ती पूर्ण करावी. तसेच तुम्हाला काय जे सहकार्य असेल ते ग्रामपंचायतच्या वतीनं आणि आमच्या ट्रस्टच्या वतीनं आम्ही निश्चित करू. तुम्हाला एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्राध्यापक नानासाहेब लहरे सर या ठिकाणी थोडक्यात आपल्या सगळ्यांना सदिच्छा देणार आहे. आदरणीय लहरे साहेब. आज जगदंबा देवस्थानच्या या प्रांगणामध्ये कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येवला NSSचा स्पेशल हिवाळी शिबिर, श्रमसंस्कार शिबिर इथं आयोजित करण्यात आलेलं आहे 7 दिवसाचं. या शिबिरासाठी आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माणिक भाऊ शिंदे पाटील, त्याचबरोबर आमचे दुसरे आदरणीय
ग्रामीणचे PI मंडलिक साहेब, तसेच आमचे शिक्षक गमे सर, त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक आशाताई कोटमे, जगदंबा देवस्थानचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी, ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य व आमचे प्रगतशील शेतकरी सुभाष अण्णा कोटमे व उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्रांनो, NSS कॅम्प नॅशनल सर्व्हिस स्कीम सरांनी सांगितलं 1969ला आपल्या पुणे विद्यापीठानं मध्ये सुरुवात झाली. पूर्ण भारतातच सुरुवात झाली आणि त्यामध्ये आपलं पुणे युनिव्हर्सिटीचं, पुणे विद्यापीठाचं काम एक अतिशय चांगलं राहिलेलं आहे. दरवर्षी वेगवेगळे विषय या विद्यापीठामार्फत NSSच्या माध्यमातून राबवले जातात. सरांनी सांगितलं आपलं स्लोगन आहे नॉट मी बट यू, माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी. आपल्याला या समाजामध्ये जन्माला आल्यानंतर समाजाचं काहीतरी देणं घेणं लागतं, म्हणून आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं असतं. म्हणून ग्रामीण भागामध्ये स्पेशल खास करून हा कॅम्प आयोजित केला जातो. आणि ग्रामीण भागातली संस्कृती, शेती असेल, समाजजीवन असेल आणि ग्रामीण भागामध्ये जो एकोपा आहे ते पाहण्याची संधी आपल्याला मिळत असते. आणि जसं आमचे आदरणीय भाऊनी सांगितलं, मंडलिक साहेबांनी सांगितलं, तुमच्यावर आणि या 7 दिवसामध्ये जे प्रोग्राम ऑफिसर असतात, आमचे आदरणीय चौधरी सर हे तुमचे प्रोग्राम ऑफिसर आहेत, कार्यक्रम अधिकारी आहेत NSSचे. बाकीचे त्यांना सहकारी आदर्श शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. त्यांचा सर्वांचा उद्देश एकच असतो का आपल्यावर संस्कार झाले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षण घेत असताना आपण संस्कारक्षम झालं पाहिजे. आणि हे संस्कारक्षम होण्यासाठी आईवडिलांनंतर खऱ्या अर्थाने जे प्रयत्न करतात तर शिक्षक करतात. संस्कार महत्त्वाचे असतात आणि संस्कारक्षमच आपण जीवन जगलं पाहिजे. विद्यार्थी हा आईवडिलांनंतर खरं जो ऐकत असतो तो आईवडिलांपेक्षा जास्त ऐकत असतो, तो शिक्षकांचा ऐकत असतो. आज ग्रामीण भागामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये संस्कारक्षम जीवन जगणारे विद्यार्थी आहेत, नागरिक आहेत. पण मोठ्या महानगरामध्ये हे कुठंतरी एक प्रमाण एकदम अतिशय कमी होत चाललं आहे. विदेशातील लोक भारतीय संस्कृती आत्मसात करताय आणि आपण विदेशातली संस्कृती आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय. मी विद्यार्थ्यांना सांगेल, खास करून मुलींना सांगेल, आपलं चरित्र आपण जपलं पाहिजे. जसं मंडलिक साहेबांनी सांगितलं तसं आपण आपलं चरित्र जपलं पाहिजे. आपलं चरित्र असं आपण जपलं पाहिजे, आपल्या वागण्यातून, आपल्या कृतीतून कुठंही आईवडिलांना समाजामध्ये, भाऊबंदामध्ये किंवा गावामध्ये नातेवाईकात कुठंही मान खाली घालता आली नाही पाहिजे, असं आपण कृत्य नाही केलं पाहिजे. आणि आपण चांगल्यापैकी शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण अनेक महापुरुषांनी सांगितलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो जो पितो तो गुरगुरणारच. म्हणजे शिक्षणाचा तुम्ही वापर तुम्ही चांगल्या कामासाठी करणार. शिक्षण घ्यायचं तर टॉपचं शिक्षण घ्यायचं. शिक्षण म्हणजे 10वी 12वी FY SY TY हे शिक्षण नाही. शिक्षण घ्यायचं ज्या क्षेत्रात गेलं तुम्ही त्या क्षेत्रातलं टॉपचं शिक्षण घ्यायचं. कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये मी एकच सांगेल, मी काय माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, माझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगत राहतो, आदर सांगत असतो. इथं माझे सहकारी करंजकर सर आहे, SNDला आमच्या बरोबर होते. त्यानंतर आमचे धमाले सर आहे. मनी इज अ लॉस, एव्हरीथिंग इज अ नॉट लॉस, बट कॅरेक्टर इज अ लॉस, एव्हरीथिंग इज अ लॉस. पैसे गेले तर जीवनामध्ये तुम्ही कमवून काढू शकतात, पण एकदा कॅरेक्टर तुम्ही गमावलं तर जीवनात तुम्ही कॅरेक्टर कमवू शकत नाही. तुम्ही किती पैसा लावला तरी तुम्ही तो कॅरेक्टर परत तुम्हाला येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आईवडिलांसाठी जीवन जगा. आईवडील आपल्याला लहानसं मोठं करतात आणि सरांनी सांगितलं तसं बघा, आपल्या कोणतेही आईवडील आपल्या मुलीसाठी चांगलं स्थळ शोधण्याचं काम करतात. आणि भारतीय संस्कृतीमध्ये असं आहे का आपण स्थळ शोधलं जातं आईवडिलाकडून. आणि कोणतं आईवडील असं म्हणतं का आता जी माझी प्रॉपर्टी आहे, माझ्या ज्या प्रॉपर्टीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये माझी मुलगी आता लहानशी मोठी झाली त्यापेक्षा हलकीच्या परिस्थितीमध्ये तिचं लग्न लावून द्यावं असं कोणत्याच आईवडिलांना वाटत नाही. आपल्यापेक्षा कितीतरी चांगलं पट स्थळ शोधण्याचं काम आईवडील करत असतात. आणि त्या आईवडिलांसाठी आपण एक संस्कारक्षम जीवन जगलं पाहिजे आणि आईवडिलांचं नाव मोठं केलं पाहिजे. तुम्ही असं शिक्षण घ्या, असं समाजकार्य करा, असं व्यावसायिक व्हा किंवा अशी नोकरी करा का तुमच्यामुळं हे म्हणलं पाहिजे ही कोणाची मुलगी आहे,
हे कोणत्या गावची मुलगी आहे, कोणत्या घराण्यातली मुलगी आहेत, हे आपलं आई वडिलांचं, समाजाचं, गावाचं, देशाचं नाव आपण मोठं करू शकतो. अनेक मान्यवर बोललेले आहेत, बोलण्यासारखं भरपूर काही आहेत. मी पण 4 वर्ष NSSचा प्रोग्राम ऑफिसर राहिलेला आहेत. मौमदापूर सारख्या ठिकाणी, भाटगाव सारख्या ठिकाणी, कोटंगाव सारख्या ठिकाणी पण आम्ही कॅम्प राबवलेले आहेत. आज पण आता मान्यवर बोलल्यानंतर मी बोललं नाही पाहिजे, पण आमच्या आदरणीय सरांनी विनंती केली, सर 2 शब्द बोला. मी या निमित्तानं आपणा सर्वांना आमच्या ग्रामपंचायततर्फे, जगदंबा देवस्थानतर्फे, आमच्या सर्व कोटंगाव वासियांतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. 7 दिवसामध्ये अतिशय चांगलं काम कराल आणि खरोखर नुसतं इथं येऊन जाऊ नका. 7 दिवसामध्ये जे सरांनी अपेक्षित ठेवलेले आहे ते काम करा. काम करत असताना लाजू नका. गाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे, तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे, समाजसेवेचं महत्त्व सांगितलेलं आहे. मी परत एकदा आमच्या सर्व गावकऱ्याकडून तुम्हाला या 7 दिवसाच्या शिबिराच्या शुभेच्छा देतो आणि मला इथं जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपणही आमच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. सोबतच आमच्या सगळ्या स्वयंसेवकांकडून आपण अपेक्षाही केलेल्या आहेत. मी या सगळ्या NSSच्या आमच्या स्वयंसेवकाकडून आपल्याला 100% खात्री देतो सर की ही सगळी जी मुलं आहेत, ही कष्टकऱ्यांची, ग्रामीण भागातली शेतकऱ्यांची मुलं आहेत. ती हा जो हे जे काही सगळं श्रमसंस्कार शिबिर आहे ते यशस्वीरित्या पूर्ण करतील आणि आपल्या अपेक्षा 100% पूर्ण करतील याबद्दल मला खात्री आहे. मी आदरणीय लहरे सरांचं पुनश्च धन्यवाद व्यक्त करतो आणि या उद्घाटन सत्राचा समारोप करण्याची विनंती, अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. आपण अध्यक्षीय समारोप करा. धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचा शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे. या उद्घाटन समारंभासाठी इथे येऊन अतिशय बहुमोल अशा प्रकारचं ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे ते आपल्या सर्वांचे लाडके PI आदरणीय मंडलिक साहेब. या कार्यक्रमासाठी खास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून असेल शेतकरी राजा सुखी तरच जनता होईल सुखी ही आयुष्यभर ज्यांनी टॅगलाईन आपल्या जीवनामध्ये पाळलेली आहे आणि या तालुक्याचे विकास कसा होईल यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे माझे मार्गदर्शक आणि स्नेही आपल्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आणि हिरे कुटुंबाशी आयुष्यभर एकनिष्ठ असणारे आदरणीय माणिकभाऊ शिंदे साहेब, त्याचबरोबर जगदंबा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, विशेषतः आदमाने साहेब असतील, लहरे साहेब असतील, कोटमे साहेब असतील, आमचे राजूभाऊ असतील, त्याचबरोबर ज्यांनी इथे व्याख्यान दिलेलं आहे ते माझे लाडके विद्यार्थी नानासाहेब असतील, त्याचबरोबर प्रवीण भाऊ असतील, आदरणीय आशाताई आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो. खरं तर मी थोडासा एक इतिहास सांगतो की आदरणीय व्यंकटभाऊ हिरे आणि आदरणीय माणिकभाऊ शिंदे यांचे वडील माधवराव आप्पा यांचं खूप मैत्री होते आणि एक दिवस माधवराव आप्पा व्यंकटभाऊंना म्हणाले होते की या तालुक्यासाठी इथे जे विद्यार्थी आहे शिक्षणासाठी खूप बाहेर जातात, एक तर संगमनेर किंवा त्यांना नाशिकशिवाय पर्याय नाही आहे. तुमची एवढी मोठी संस्था आहे तर येवल्यामध्ये महाविद्यालय काढा आणि 1970 साली आपल्या या येवला महाविद्यालयाची स्थापना झाली. हा इतिहास मी यासाठी सांगतो की माणिकभाऊंचा जो स्वभाव आहे तसाच माधवराव आप्पांचा स्वभाव होता की एखादी गोष्ट मनावरती घेतली तर ती तडीच जाईपर्यंत तेही कधी शांत राहिलेले नाही आणि आपल्या येवला तालुक्याचं पहिलं महाविद्यालय म्हणून आपल्या या महाविद्यालयाची स्थापना झाली. 1969ला राष्ट्रीय सेवा योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा सर पुणे विद्यापीठामध्ये 5 नंबरचं महाविद्यालय म्हणून आपल्या महाविद्यालयाला हे राष्ट्रीय सेवा योजनेचं एकक मिळालं. आजही D5 हा आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा जो नंबर आहे. म्हणजे संपूर्ण पुणे विद्यापीठामध्ये जेवढे महाविद्यालय होते त्यामध्ये 5 नंबरला आपलं महाविद्यालय होतं. आता याच्यामध्ये अनेक चांगले प्राध्यापक या महाविद्यालयाला लाभले की ज्याचा उल्लेख आदरणीय माणिकभाऊंनी केलेला आहे. रणजित परदेशी असतील, गोतू पाटील सर असतील, भरतकुमार सिन्हा असतील, किरण परदेशी असतील, असे अनेक चांगले महाविद्यालयाला प्राध्यापक लाभले आणि त्यातून ही सामाजिकतेची जी जाणीव आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. आता मी थोडक्यात सांगतो की आदरणीय मंडलिक साहेबांनी जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे.
मंडलिक साहेब, मी गेल्या 10 वर्षापासून प्राचार्य पदाचा धुरा सांभाळतो. आमच्याकडे एखादे कधीतरी पालक यायचा, वर्षातून एखादा यायचा की आमची मुलगी घरी आलेली नाही. एवढ्या 5-6 वर्षामध्ये बघतो की 1-2-5 महिने झाले की पालक येतात, जरा कॅमेरे चेक करा, मुलगी महाविद्यालयात आली की नाही एवढं चेक करा, आणि मग आम्ही पुढे काय ते त्याचा तपास करतो. हे जे सामाजिक पर्यावरण बदलतं आहे, याला जबाबदार कोण आहे याची एक थोडीशी विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणून मी आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही मोबाईलचा अतिशय चांगला वापर करा, कारण जग खूप झपाट्याने बदलतं आहे, परंतु आपली संस्कृती कुठेही तिला तडा जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि दुसरे वक्ते माणिक भाऊंनी प्रमुख अतिथी म्हणून जे व्यक्त केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे की येथील बळीराजा जोपर्यंत सुखी होणार नाही तोपर्यंत आपण कुणीच सुखी होणार नाही. सामाजिक जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटण्याऐवजी त्याची गुंतागुंत अधिक वाढते आहे. भुवाबाजांचा उदय होतो आहे, अंधश्रद्धा फोफावत आहे, माणसांमधले सहसंबंध नष्ट होत आहे. म्हणजे आता भाऊंना ते माहिती आहे की प्रत्येक गावगाड्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होते. म्हणजे 50-50 माझ्या गावामध्ये आजही 1-2 कुटुंब आहे भाऊ की जिथं 40-40, 50-50 जण एकत्रित राहत आहे. हे अगदी हातावरती म्हणजे हाताच्या बोटावरती मोजता येईल एवढी अशी कुटुंब आहे. बाकी तर तुम्ही बघता आहे की घरामध्ये एकच मुलगा, एकच मुलगी, आणि मुलाला सुद्धा आता काही रागवू शकत नाही भाऊ. म्हणजे मी माझे 1-2 मित्र ते मुलाला रागवले तर ते गायब झालं होतं. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आता येऊन टाकलेली आहे. म्हणजे मुलाला काही बोलणं, मुलीला काही बोलणं हेही दिवस आता राहिलेले नाही, कारण ते एकुलतं एक आहे आणि त्यामुळे त्यांना नाही जपावता पुन्हा प्रॉब्लेम. असे सगळेच प्रश्न उपस्थित झालेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेमधनं हेच शिकायला आपण इथे आलेलो आहोत. बाकी अभ्यासक्रमाचा वर्षभर आमचे प्राध्यापक तुम्हाला शिकवणार आहे, संस्कार घडवणार आहे, आईवडीलही तुमच्यावरती संस्कार घडवणार आहे. परंतु महाविद्यालयाच्या बाहेर जेव्हा तुम्ही पडता तेव्हा हे जे काही सोशल एन्व्हायरमेंट आहे ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. इथे शेती कशी केली जाते, माणसं कशी जगतात, गावगाडा कसा आहे, त्यातले प्रश्न कोणते आहे, मृदेचे प्रश्न कोणते आहे, पाण्याचे प्रश्न कोणते आहे, या समाजाचे प्रश्न कोणते आहे, याविषयी तुम्हाला अधिकाधिक सखोल अभ्यास करता यावा. या अनुषंगाने आपण 23 तारखेपर्यंत या मौजे कोटमगावमध्ये राहणार आहोत आणि या संपूर्ण कालखंडामध्ये आपण सगळ्यांनी अतिशय सद्वर्तन करून मागील वर्षी जसा आदर्श घडवला तसा याही वर्षी घडवावा अशा प्रकारची विनंती मी सगळ्या विद्यार्थ्यांना करेल. आणि मंडलिक साहेबांना मी आश्वासित करतो की साहेब येथे बसलेल्या ज्या मुली यांच्या कुठल्याही पालकांची तक्रार तुमच्याकडे येणार नाही याची काळजी मात्र आम्ही घेऊ, कारण सामाजिक पर्यावरण खूप बदलतं आहे. आम्ही त्यासाठी खूप प्रयत्न करतो साहेब की अतिशय चांगले वक्ते, चांगले व्याख्याते आम्ही बोलवतो, चांगले संस्कार घडवतो आणि त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो. शेवटी या सगळ्या विद्यार्थ्यांनी या समाजातील या चांगल्या घटकांचा आदर्श घ्यायचा आहे. म्हणून हा कॅम्प तुमच्यासाठी संस्मरणीय ठरेल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपल्या सहकार्यातून आणि आपल्या मार्गदर्शनातून महाविद्यालयातले जसे इतर उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण होतात त्याच पद्धतीनं हा 7 दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचा हा कार्यक्रम देखील यथोचितपणे संपन्न होईल अशा पद्धतीनं मी तुम्हाला राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं आश्वस्त करतो. यानंतर या कार्यक्रमाचा औपचारिक भाग अर्थात गोड भाग म्हणजे आभार व्यक्त करण्याची विनंती मी आमचे सहकारी डॉक्टर गणेश जावळे सर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची औपचारिकता सांभाळावी. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व मान्यवर यांना सर्वप्रथम नमस्कार करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत 7 दिवसाचं विशेष हिवाळी शिबिर या ठिकाणी आजपासून आपण सुरू करत आहोत. या शिबिराला शुभेच्छा देण्यासाठी, उद्घाटन करण्यासाठी येवला तालुक्याच्या पटलावरती मान्यवर असणारे आणि स्वतःच्या कर्तृत्वाने नाव कोरणारे अनेक मान्यवर या ठिकाणी आज उपस्थित आहेत. या मान्यवरांचे आभार प्रदर्शन करणं हे गरजेचं आहे. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलेले येवला ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय मंडलिक साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले. आमच्या विनंतीचा त्यांनी स्वीकार केला आणि आमच्या विद्यार्थ्यांना
चारित्र्य जपा हा मोलाचा संदेश त्यांनी दिला. त्याबद्दल मी त्यांचे आमच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मार्फत आमच्या महाविद्यालयामार्फत आभार मानतो. त्याचबरोबर येवला तालुक्याचं भूषण माननीय माणिकभाऊ शिंदे हे आमच्या महाविद्यालयात महाविद्यालय विकास समितीचे ते सदस्य आहेत. आम्ही जेव्हा केव्हा भाऊंकडे मार्गदर्शनासाठी जातो, त्यांना आमंत्रित करतो, ते हक्काने उपस्थित राहतात, आम्हाला मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी आजचा जो विषय आहे आपला NSSचा की शाश्वत विकासासाठी युवक, पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन या मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करून भाऊंनी मार्गदर्शन केलं. भाऊंनी अतिशय योग्य मुद्दा हेरला की पडीक जमीन व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे. परंतु आता मंडलिक साहेबांनी जसं त्यांच्या भाषणात सांगितलं की आमच्या गावामध्ये आता पडीक जमीन दिसतच नाही बऱ्यापैकी, वहिता खाली जमिनी आल्यात. पण माणिक भाऊंनी एक मुद्दा अतिशय व्यवस्थित सांगला की तुम्ही पडीक जमीन व्यवस्थापन करताय ते बरोबर आहे, परंतु त्याचबरोबर अति रासायनिक खतांचा वापर करून, रासायनिक औषधांचा वापर करून जी सुपीक जमीन आहे ती नापीक करायच्या मागे लागलात. आणि त्यामुळे पडीक जमीन व्यवस्थापनाबरोबरच जमिनी नापीक होऊ नये याचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल सखोल असं मार्गदर्शन भाऊंनी केलं. त्याबद्दल मी महाविद्यालय परिवाराच्या वतीने भाऊंचेही आभार मानतो. विद्यार्थी मित्रांना मी तसं सांगतो की या ठिकाणी या परिसरामध्ये व्यवस्थित वागा, व्यवस्थित काम करा. अनेक CCTV कॅमेरे या ठिकाणी संस्थांनी बसवलेले आहेत, परंतु त्या CCTV कॅमेरे फक्त रेकॉर्ड करणार, माहिती जपून ठेवणार. त्या CCTV कॅमेऱ्यांबरोबरच आदमने साहेब असतील, भोसले काका असतील, कोठमे काका असतील, हे फार मोठे CCTV आपल्या पुढे आहेत. कारण ती जे काही आपण या ठिकाणी वागणार आहोत त्याचं बारीक निरीक्षण ते या ठिकाणी करत असणार. मी हे सर्व माननीय आदमने काका असतील, भोसले काका असतील, कोठमे काका असतील, या ठिकाणी आमच्यावरती जे मार्गदर्शन करतात, आम्हाला आमच्यावरती लक्ष देतात आणि प्रेमाने जर आमचं काही चुकलं तर आम्हाला ते निदर्शनास आणून देतात. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे परत आभार मानतो. त्याचबरोबर प्रगतिशील शेतकरी माननीय सुभाष भाऊ असतील, ते या ठिकाणी उपस्थित राहिले. वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कोटमगाव ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक सरपंच आशाताई या ठिकाणी उपस्थित राहिल्या. मूल्यवान असा वेळ आम्हाला दिला. आम्ही मागच्याच वेळेस गणेश भाऊंना विनंती केली होती का मागच्या वेळेस ताई आल्या नाही कार्यक्रमाला NSSच्या, तुम्ही त्यांना घेऊन या. तर गणेश भाऊंनी शब्द दिला होता की पुढच्या वेळेस आम्ही ताईंना घेऊन येऊ. त्यांनी तो शब्द यावेळेस पूर्ण केला. त्याबद्दल मी ताई या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. तसेच गणेश भाऊंचेही आभार मानतो. तसेच आयुष्य जगत असताना जसं आता नानासाहेबांनी सांगितलं की तुमचं कॅरेक्टर फार महत्त्वाचं असतं, त्या संदर्भात त्यांनी एक कोटेशन पण केलं का इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग लॉस्ट, आणि इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. का तुमचं चारित्र्य जर संपलं तर तुम्ही संपले आयुष्यामध्ये, पैसा संपला तर काहीच नाही गेलं, पण तुमचं हेल्थ जरी संपली तर थोडं फार काहीतरी गेलं. म्हणून आरोग्य पण महत्त्वाचं आहे. मग जे सायकल वीर आपल्याकडे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत, राजूभाऊ कोटमे, का ते आपल्याला निरोगी आयुष्य कसं जगावं त्यासाठी सायकल चालवणं असू द्या किंवा इतर गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे त्यांच्या कृतीतून ते दाखवत असतात. त्यांच्या ऑफिसमध्ये जर गेलं तर अनेक मेडल त्यांच्या खुर्चीच्या वरती लागलेले आहेत. का त्यांनी अनेक विक्रम सायकलच्या माध्यमातून अनेक विक्रम या ठिकाणी केलेले आहेत. तेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. नानासाहेबांचेही आभार व्यक्त करतो. तसेच आम्हाला ह्या कॅम्पसाठी विशेष सहकार्य करणारे प्रवीण भाऊ असतील, हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे मी विशेष आभार मानतो. तसेच ह्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊच शकत नाही असे महाविद्यालयाचे आदरणीय उपक्रमशील प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचेही मी आमच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाविद्यालयाचे उपप्राचार्य रवींद्र ठाकरे सर यांचेही मी विशेष आभार मानतो. या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक चौधरी सर यांनी छान असं संयोजन या कार्यक्रमाचं केलं, त्यांचेही मी आभार मानतो. महाविद्यालयातून या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी प्राध्यापक, विविध विभागाचे विभाग प्रमुख या सर्वांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आले, त्यांचे मी आभार मानतो. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक योजनेचे सर्व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी इतका वेळ बसून